मागे जाहले निर्पण सावे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान सातवी भक्ती करावे सदा सन्निधची असावे देवद्वारी अर्थात म्हणजे सर्व जगामध्ये जीवन वृथा घालवतात. कसा करताय अख्खा जगामध्ये व्यवहार कसा असते उदगम भरणं सर्व विद्या आहे जगामध्ये पोट होण्यासाठी आहे. दुसरा कोण डॉक्टर झाला इंजिनियर झाला काय आपला घराच्या बायको विरुद्ध बायको मुलं बाळांच्या काही बाजूने जे काही म्हणतात आपले त्यांचा दुसरा दिसत नाही कोणी तुम्ही नाही. तर सार्थक केव्हा होते काहीतरी ज्यांनी जग उत्पन्न केला त्याला ओळख नाही. सार्थक केव्हा त्या आई बापाला मुलगा झाला सार्थक केव्हा होणार. आई बापाची किंमत केली तर मोठा झाला कमवला पैसे त्याला सुखी केला पाहिजे की नाही ते सार्थक आहे. तद्वत न्याय येथे परमात्म्याने सर्वाला उत्पन्न केले तर सार्थक केव्हा होणार त्याला ओळख नाही. त्याला काय नको आहे वास्तविक. तो निर्गुण आहे निराकार आहे निसंग आहे निश्चळ आहे क्रोधी. तुला काय नको आहे परंतु काय करता ते मालकी मालक होण्याकरिता समजत नाही. जगामध्ये सर्व काहीतरी मोठा व्हावं याच्याकरताच करतात. परंतु मोठा वयाची विद्या मिळते नाही तेवढंच जास्त लहान होतात. कारण का दुसऱ्याला जी नाशवंत आहे त्यालाच भजन करतात. खरं जे भजन कोण करतच नाही देवा दगडा कधी उपयोग करू खरं देवाला कोण पुस्तक सांगा. पूजा कोणाची करतात दगड आहेत ना. तर खरा देव कोण जगामध्ये ज्याने देव उत्पन्न केला ज्याला जगन नायक म्हणतात जगन्नाथ म्हणतात त्याला म्हणताला पाहिजे. जसा आई बापाला जन्म दिलाय म्हणून त्याला सुखी करणं आपलं कर्तव्य आहे ना. तरच नाही इथे ज्याने आपल्याला उत्पन्न केला त्याला न ओळखलं तर काय होणार आहे फुकट जाणार आहे. जगामध्ये जो तो एक आपला मोठेपणाचा करता बस. कोणाला पैसे देणार नाही. परंतु कोणी आलाय तुमच्या नावाचे मी बॉल लिहू तुमच्या नावाचे हॉस्पिटल करू हो 5 लाख घेऊन जाऊ इथे 2 पैसे देणार नाही गरीबाला. त्याला सार्थकता म्हणत नाही. कारण का जो काही करतात जगामध्ये चाललेला आहे ते देहाच्या सुखा करतायत. देह नाशवंत आहे जाणार एक दिवस. रामकृष्ण इत्यादीच्या शरीर गेलं तर आपला काही प्रश्न येत नाही ना. जी जी जन्माकार ते जाणार आहे निश्चित आहे. वडला प्राणी जाईल बरोबर मृत्यू पंथे रामदास महाराज म्हणतात वडणार जाणार एक दिवशी जे उत्पन्न झाला त्याचा नाश होणार आहे. तर ते नाशवंत वस्तूसाठी केवढं जगामध्ये माणूस एकमेकाची मारा मारी काय भयंकर
मुलं आई बापाला मारतो, आई बाप मुलांना मारतो. जगामध्ये निवड असंच आहे, एकच स्वार्थ कर. तर स्वार्थ कोणाला मानला पाहिजे की जे स्वार्थ करता एवढंच आहे, आपला उत्कर्ष करून आपण कोण आहे जगामध्ये, आपण तरी कोण आणि कुठून आलो आणि कुठे जाणार हे कळण्याकरिता जन्म घेतला आहे. किधर से आया किधर जाएगा किस लिए आया मालूम नहीं, तो नाहक जन्म गवाया कधीच म्हणतात. फुकट जन्म गमावायचा गमावण्याचा काय करतात सर्व. 2 पैसे कमवायचे, शाळा शिकायच्या पहिल्या 2 पैसे कमवायचे, बायको पण करायचे, पैसे मिळवायचे, ते दुसरी द्यायचा. उपाय काय, काय उपयोग काय होते एवढंच म्हणणं आहे माझ्या. हो, लोकांनी चांगलं म्हणलं, लोकांनी चांगलं म्हणून काय होणार आहे. तुम्हाला लोकांनी वाईट म्हणा, पण तुम्ही आपण शुद्ध असला तर लोकांनी चांगलं म्हणा, ते म्हणतात हो काय मोठे आहेत, चांगले आहेत म्हणत, हे चाला लबाड आहेत नंतर म्हणतात, तोंडावर म्हणत नाही. आज माहिती आहे कसे पैसे बनवले त्याचा सरळ म्हणतात. त्याचं नाव त्याची पूजा काय. तर देवाला ओळखला पाहिजे. देव कोण जगात, त्यांनी आपल्या जन्माती घातले, त्यांनी जग उत्पन्न केला. ती देवाला ओळखण्याकरिता संत रामदास म्हणतात 9 भक्तीने होती. 9 प्रकारची भक्ती सांगितलंय. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम. 9 भक्तीने 9 रीतीने देवाला ओळखायला पाहिजे. त्याला श्रवण भक्ती आहे, ऐकून आपण सर्व जग खरं मानतो. तर गुरुकडे ऐकून काय करायचं आहे, काय आहे जगामध्ये, देव कोण, आपण कोण, त्याच्याकरता सद्गुरु जेव्हा द्यायचे आहे. पैसे कमवायला काय तू नाही, पैसे कमवायचे बाजार आहे, पुष्कळ धंदा करा, व्यापार करा. देवाकडे पैशासाठी जाऊच नका असं म्हणतो. हो, त्या तुमची म्हणतात, सर्वच म्हणतात काय करावं. तू काय म्हणतो, माझी कृपा कोणाला होते. तुकाराम सांगितला बरे झाले देव दिवाळीचे झाले, नाही कर्कशा वेळा आली ती. तुकाराम काय सांगितलं, देवाची कृपा कोणाला मिळणार. दिवाळी निघाल्यामध्ये लोक विचारणार नाही आपल्याला, ते दिवाळ पडेल बोलवणार नाही कोणी. नाही जगामध्ये दुसरं प्रेम कोणाकडे असते, बायकोवर ती कर्कश मिळाली म्हणत मला फार भाग्यपूर आहे म्हणते. हेच देवाची कृपा म्हणतो. नाही होईला की ह्याला पाहिजे जरा कळत नाही, तर ते श्रवण ऐकूनच कळणार आहेत. मग पहिली भक्ती श्रवण आहे. कीर्तन विष्णू स्मरण, कीर्तन करा. ती काय गुरु सांगतात त्याच्यात मनन करा. कीर्तन म्हणजे मनन, नाही तर नुसतं 4 माणसाला गोळा करून कीर्तन करणं म्हणजे एक पद बोलणं आणि त्याच्यावर काय विवेचन करणं ते नव्हे. एक अनुभवात्मक पाहिजे. देव कोण आहे ना आपण कोण, बस एवढेच. 9 भक्तीचा अर्थ जेवढा आहे ते सर्वांमध्ये म्हणून कसं करायला पाहिजे. गुरु सांगितलं देव सर्व ठिकाणी आहे. सर्व ठिकाणी म्हणजे सर्वात आहे की नाही, तुझ्यात बी आहे की नाही. तर देव कुठे आहे. देव जवळ अंतरी कधी भेटी नाही अनंत जन्मावरी. आपला अंतरात आहे, आपली जवळच आहे, परंतु भेटत नाही. कारण का, एक अज्ञानामुळे. अज्ञान म्हणजे न जाण्यामुळे. बस जन्म जे जन्म घेतो तर ज्ञानच असणार. जन्म घेतला असता कसा तो ज्ञानाला, जे ज्ञान देणारा त्याला सद्गुरू म्हणतात. दुसरं काही नाही. सद्गुरूचा अर्थच असा आहे सत्य वस्तू दाखवतो सद्गुरू. बस. नाहीतर खोटं सांगून काय फायदा होणार आहे जगात. हे तुम्ही असं करा तुमच्या बरोबर होईल म्हणून काय होणार आहे. निष्ठा पाहिजे, निश्चय पाहिजे. मूळ श्रवणम कीर्तन, त्याच्याच मनन विष्णू स्मरणम. विष्णूचा स्मरण म्हणजे काय, सर्वाच्या अंतकरणामध्ये तो देव बसला. विष्णू अंतकरणाचा देव विष्णू आहे. शास्त्राने सांगितल्याने बरोबर आहे. सर्वांमध्ये जे जाणीव आहे, कुठून नसते जाणीव. म्हणजे आता आपण आला मला म्हणतात नाही, कोण कोण म्हणतात आत्माचा आवाज आहे. इंदिरा गांधी कोण म्हणत तुम्हाला आत्मा जेव्हा येतो असो नाही. आत्मा जे आहे सर्व मध्ये
तर त्याच्या आवाज म्हणजे काय, तू काय आहे ते ओळखायला पाहिजे. त्याच्याने सर्व होते, पण त्याला ओळखत नाही. तर त्याला ओळखण्याकरिता 9 विधा आवृत्ती म्हणजे 9 प्रकारची सर्वांमध्ये तोच अंतःकरणामध्ये बसून तोच देव आहे. पादसेवन. पादसेवन म्हणजे त्याच्या पायाची पूजा करणं हे लौकिक आहे. आता केली पूजा ती लौकिक आहे. पाद म्हणजे काय, ते गुरु सांगतो ते पद, ती सेवन करा. पण म्हणजे जे गुरु ज्ञान सांगतो ते, नाही तर 10 वेळ आता जन्मपर्यंत पाच सेवन केलं ते ज्ञान होणार नाही. तू काय जसं शाळेत जेव्हा मास्तरला कुंकू लावला नुसता तर त्याला ज्ञान होणार काय? शिकवलं तर शिकायला नको काय? शिकला पाहिजे काय सांगतो ते, तसं गुरु काय सांगतो तसं भागायला पाहिजे. या खरी पादसेवन बघते जे पादसेवन म्हणजे गुरु काय सांगतो तेव्हा झोप येते, प्रगते. एकामध्ये जे गुप्त जीव आहे दिसत नाही ते प्रगट होतो, प्रत्यक्षात मिळतो, तुम्हाला भेटतो. तर गुरुचा पादसेवन म्हणजे काय पूजा लौकिक आहे, ठीक आहे. ती काय सांगतात ते अंतरात घालायला पाहिजे, तसा वागायला पाहिजे. या नाव पादसेवन म्हणतो. अर्चन वंदन अर्चन अर्चन काय ते सांगतात ते पाणी घेऊन अर्चन केलं नाही हो देवाच्या काय पाद्य वादीत तीर्थ घेतलाय तिथं म्हणजे अर्चन केला म्हणतात. ते नाही ते काय सांगतात त्याच्या वरतीवर विचार करा. सर्वात देव आहे, सर्व ठिकाणी देव आहे, कुठे नाही असा रीतीने ते विचार करणं त्याच्या अर्चन वंदनम. सर्व ठिकाणी तोच आहे, त्याच्या वंदन त्याला करा. मनामध्ये प्रश्नच राहत नाही मग कोणाला. शेवटा कुठली माझ्या मारी सर्वांमध्ये एक जाय भरलेला, सर्वांमध्ये जाणीव आहे की नाही, जाणते पण आहे की नाही. इव्हन पक्षी पशु त्याला बी जाणीव आहे, तुमच्यात बी जाणीव आहे. तुमच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन पॉवर म्हणजे वर्गीकरण करायचं तुमच्याकडे माहिती आहे. हे चांगलं आहे, वाईट आहे. देव कोण, देव नाही ते कोण, असा रीतीने विचार करणं हेच खरं अर्चन करणं. आता गंगेच्या पाणी पिऊन काय होते, गंगेचे पिता पाणी जाऊन पितात, लोक आंघोळ करतात. तुम्ही शुद्ध कसं होणार, शक्यच नाही. शुद्ध केव्हा होतो, ते शुद्धाला ओळखला तेव्हाच. अत्यंत मलिन देव देश अत्यंत निर्मल, अत्यंत मलिन आहे ते, त्याच्यामध्ये जो वावरतो ते निर्मळ आहे. कदाही ते शिवत नाही कोणाला, एवढा निर्मळ आहे. कुठे ते वाईट होत नाही, खराब होत नाही. त्याला निर्मळ देव म्हणलेला आहे. फुटतो तुटतो ते देव नव्हे, त्याला पाषाण म्हणतात. तर जगामध्ये अशा रीतीने सर्व ठिकाणी वाईट म्हणतात कोण आहे, देव आहेत त्याच्यात. वंदन करायला पाहिजे. वंदन म्हणजे काय, वंदनाचा अर्थ तेवढा आपण नाही तो आहे. वंद्याचा अर्थ मोठे म्हणा ना, मोठा देतात सांगतात. ज्याला वंदन कोणाला करायचं, सर्व मध्ये तो जे आहे तो, तेव्हा ते वंदन होते. एवढं तेवढा वेळ वंदन केला तर फुकट जात. एक वेळ ओळखला पाहिजे मनाने, सर्वांमध्ये तो देव आहे असा ओळखला पाहिजे. दास्य दास्य करायला पाहिजे. दास्य म्हणजे काय, सर्वांमध्ये तो आहे. कोणाला वाईट बोलू नये, पहिली दास्य बोलते. काय बोलावा, वाईट बोलाय जरूर, काय वाईट बोलून काय फायदा होणार आहे. त्याला रे तू घाडा सांगितला तर काय फायदा होतो, तुलाही फायदा नाही त्यालाही फायदा नाही. ते चुकून निघून त्याच्यात देव आहे, देव सांगितला तर तुझा मनही प्रसन्न होतो, तो तर एकदम प्रसन्न होतो. देव आहे सर्वांमध्ये हे कळणं, एक गुरु कृपा आहे. ते त्याकरता गुरुकडे जायचं आहे, नाही तर गुरुची काही जरूर नाही जगामध्ये.
गुरुच्या अर्थाच आहे, गुप्त रूपाने दाखवतो. तुझ्यातच आहे, सर्वात आहे. दुसरं काय मोठेपणा नाही. तुमच्या तुम्हाला द्यायचे आहे, एवढेच आहे. कळत नाही म्हणून त्याला कळत नाही म्हणून ज्ञान म्हणलाय. कारण न कळणाऱ्याला ज्ञान करून द्यायचे. शाळेत मुलं जातात ज्ञान असतात, जाऊन शिकून पुढे काय होत, इंजिनियर बॅरिस्टर होता की डॉक्टर होता की नाही, कोणी विद्या दिली, गुरु दिली की नाही, टीचर नाही, मास्टर जे काय म्हणतात. हे पण हे आपण कोण आहे हे ओळखण्याकरता सद्गुरूला द्यायचे. आपण आपल्याला विसरलोय म्हणतो, ह्यालाच म्हणतो आपण, आमच्या जे नाव दिलंय बापाने तीच आपण म्हणतो. ती तुम्ही काय वाटेल नाव घ्यायचं काय, आता काय कोणा गीता म्हणतात, कोणा देहा म्हणतात, कोणा काय म्हणतात, कोणा स्वप्नील म्हणतात. नावाला काय महत्व नाही, नावाला काय किंमत नाही. तसा आहे काय तो स्वप्नील मध्ये तो ह्याच्यासारखा लोटस नील म्हणजे कमळासारखा काय उगीच नाव उगीच दिलेलं आहे सर्वांना आई बापाने. ज्याची भावना ते आपण नव्हे. अनंत नाव होते ना मागच्या जन्माला काय नाव होतं माहिती आहे काय, कोण नाव दिलं असेल ना तुम्हाला. हे मेल्यानंतर पुढे जन्म घेतला तर नाव जन्म घेणार निश्चित आहे, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. तर तिथे दुसरं नाव देणार. हे चुकून जर घडत जातं लोक मागतील, समजे नाही सिद्धांत आहे. ते काय होतो मेल्यानंतर काय होणार कोणाला माहिती नाही, ते बघूच नाही, जरूर नाही. ते बघायचं जरूर नाही काय होणार आहे ते साध्य करायचं आहे. म्हणून तुझा नाव सांग, ह्या चेडवाला पाय मुक्तीचा असतो. तिथे देव कोण, मुक्त म्हणजे कोण, ज्याने देव ओळखला तो मुक्त, बाकी कोण आहे मुक्त. तर ते देव ओळखण्यासाठी काय सद्वृत्ती नवविधा वृत्तीने भक्ती करायला पाहिजे. म्हणून तिला दास्यवृत्ती म्हणजे काय, सर्व दासत्व कसं होतं सर्वांमध्ये देव आहे ना. आता समजा आता हे आला राव नाही ते करू, असं करू, कसं करू, इकडे आण तिकडे आण, कसं नाही. तर देवाला जर ओळखला झाला त्याच्या दास्य तेवढा करायला पाहिजे. म्हणजे तू सर्वांमध्ये आहे हे कळणं दास्य. बस आपल्याला आपण वाईट बोलतो काय कधी सुद्धा चांगलं सुद्धा बोलावं. आपल्याला चिमटा घ्यायला दुःख होतो नाही, दुसऱ्याला चिमटा घेणं काय जरूर आहे. हो त्याची चांगली झिरवली म्हणतो, काय करायचं झिरून काय होणार आहे, त्याच्या पोटातलं चिरला काय सगळं ठेवा. झिरवती काय उगीच सांगायचं आहे, मी त्याची चांगली झिरवती. बस एकाला एक शब्द दुसरं काहीतरी सांगणं आणि तिथे बोलणार. त्यांनी चोर म्हणणार, तुझा बाप चोर म्हणणार, कसे उगीच कल्पनाने चांगली झिरवली म्हणतात. जगात मारामारी फुकट दुःखाला कारण आहे. सगळ्यात मारामारी करायचं आहे. काय मारामारी करावी, सर्वमध्ये एक देव आहे जगाचा, ते ओळखला तर तेवढा लिहिता होते. त्याचा झाडाला फळ आला तर खाली वाटते की नाही. तसा इथे जर गुरुकडे देव समजला तर ते लीनता आली पाहिजे, लहान व्हायला पाहिजे. लहानपण दिगा देवा मुंगी साखरे करावा तुकाराम सांगतो. मग लहानपण दे केवढं जेवढं होईल तेवढं लहानपण दे चालेल. कारण मुंगी काय खाते एवढी जावी, साखर खातेच नाही. तुम्हाला तर मिरची काय प्रसंग काय लागते, कोणाला मुलगी दिली लागते, कोणाला मटण दिली लागते, बोले नाही. त्याला काय नाही, नुसती साखर खाते जन्मपर्यंत. लहानपण दिगा देवा म्हणजे का मध्ये लहान लहान घ्यायला पाहिजे. लहान म्हणजे दाखव बस शब्दानी कोणाच्या जमेल तेवढा सर्व कदा काही नाही. लोकांच्या पॅट वाले जाय जरूर नाही, चांगले शब्द बोला पुरे आहेत बस. अलियाच्या आती ते करायला पुढे सांगणार आहे. शब्द निवडून बोलावा बस. एक शब्दामध्येच मारामारी होते, एक शब्दामध्ये गुरु काय सांगतो तर देव आहे सर्वांमध्ये. ते शब्द काय उत्साह होतो, महात्मा पदाला जातो. शब्द एकच, शब्द दुसरे नाही. एका शब्दाने पुढे अति नरक होता जीवच
कृमी होता लहानसा एवढाच. एक गुरुकृपेच्या ज्ञान कळलं तर देव होऊ शकतो. तर एक शब्दामध्ये एवढी किंमत आहे. शब्दाने देव मिळणार आहे. शब्द तीर चिंतेचा शब्दा देवा परोक्ष देव. परोक्ष देव देवाचा रूप शब्दानेच कळणार आहे. म्हणून शब्दानेच जेवढा होईल तेवढा सर्वाचा सर्व जे प्रीती पातळ सर्व कोणा होतो थोडं लिहिण्याचा हवा होता. पण एक दुर्भावाने बोलतो हेच असतो फार अभिमान घेतला त्याला हेच काय टाकलं. लहान मुलंही तरी तुम्ही रागाने बोलता बघणार आहे तुमच्याकडे. प्रेमाने बोललो तर आनंदाने बोलतो असतो. सर्व द्यायचे पण सर्व मध्ये दास्यत्व देवाचे म्हणजे गुरुचे दास्यत्व करावं. दास्य म्हणजे दुसरं काही नाही. ते सांगतो वागायला पाहिजे तसं ते घ्या अर्थ खरं जाते ते जे आहे त्यांनी काय सांगितलं ना त्याचा अनुभव करून घ्या. काय तुम्ही देवाच्याही देऊ शकता. तुम्ही आहेतच जरूर नाही सांगायला. परंतु कळत नाही म्हणून तुम्ही जीव म्हणता आपल्या लहान जीव पाठी म्हणता. तर त्याच्यामध्ये दास्यत्व आणि दास्यत्व म्हणजे दुसरा सांगतो ते ऐकवर वागायला दुसरं म्हणजे गुरु दुसरं पुस्तक का सांगणार आहे त्याला काय उपाय होणार आहे. गुरु सांगतो ना तू देव आहे तर येतो बघा अनुभव घ्या ना ज्ञानात सोडा मी असं म्हणणार आहे. शास्त्रामध्ये लिहिलं आहे ते सर्व वेगवेगळेच सांगतात ना. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी सर्वेदम ब्रह्म ज्ञानम ब्रह्म 4 भेद वाक्य. त्याचा अर्थ घेतला तर आपण कोण आहे कळते. ती ओळखण्यासाठी शास्त्र आहे परमार्थ आहे गुरु भक्ती आहे. भक्ती कशा करायचं ती होणं कसं म्हणजे फक्त ते जॉईन तेच होणं. देवाची भक्ती केव्हा खरी होणार आहे देव होण्याने ते झाल्यानेच तुम्ही करू शकता. नाही तर काहीतरी कमतरताच राहते पूजेमध्ये. ते कसं करणार कसं काय ते होणार. त्याला काय पाहिजे ते कळते तुम्हाला. तुम्ही ते झाले तर तो झालं नाही पण ते कळणार नाही तुम्हाला. प्रत्येकाला काय पाहिजे मिळालं असते तर त्याच्यामध्ये ते होणं त्याच्यासारखं होणं तेच होणं तेव्हा त्याला काय पाहिजे ते कळते. बस एवढं समजा. सद्गुरूला काय पाहिजे तर काहीतरी ऐकून देवा परमात्मा व्हा तुम्ही जगतवंद्य व्हा असं सद्गुरू सांगतात. ते होण्याकरता ते एवढी खटपट असते तर काय करायचं. एक लहान जीव आहे त्याला परमात्मा पदाला पोहोचू शकतो. सद्गुरू सर्वला एवढी ताकद आहे. सर्व म्हणजे जाणता ज्यांनी जाणलं तर सर्व त्याला टीव्ही आहे बनवणारा माहिती असते कसं असते. तेव्हा काय त्याचे रिकॉर्ड करणारा सर्व माहिती असते. पुढे पुढला तर लगेच स्टार्ट घेऊन म्हणतोय बरोबर झालं चला. तसंच ज्यांनी देव ओळखलाय ते देव कसं ओळखून घ्यायचं तो सांगू शकतो. म्हणजे दुसरं फुकटचे सांगतात सर्व. पुराण सांगतात शास्त्र सांगतात काय नाही त्याच्यामध्ये. पुराण म्हणजे रामाची गोष्टी आहेत. त्या ऐकून पुण्य कुठून मिळाला किंवा त्या कृष्णाच्या महाभारत वाचला काय मिळणार आहे. ती त्याच्या कृष्ण कोण कोण गुरु कोण शिष्य कृष्णाने अर्जुनाला बोध केलाय तर ते कृष्णाला ओळखण्याकरता कृष्ण म्हणजे गुरु दुसरं काही नाही. म्हणून कृष्ण परमात्मा काय म्हणतो मम एवांशे जीव लोके जीवभूत सनातन. माझा अंश का म्हणतो त्यांना जीव का म्हणतो त्याचा प्रवेश केलाय म्हणून तोच माझ्या सनातन स्वरूप आहे कृष्णाने सांगितलं. तर ते ओळखण्याकरता सद्गुरू पाहिजे. आपण कोण आहे ज्याने ओळखला त्यांनीच खरी देवाची काय जास्त भक्ती केली. त्याच्या भक्तीचा अर्थ जसा आहे काहीतरी तेच होणं केव्हा होऊ शकतात. मोठा पैसावाला आहे पैसे मिळवताच मोठे होणार नाही तुम्ही म्हणजे दास्यत्व झालं की नाही त्याचा. तसा जर सद्गुरूचा दास्यत्व केला तो काय म्हणतो देव आहे तो समजलं की नाही. तर ते जर ओळखला आपला मिळा अनुभव आला तर
आपण पीस होतो म्हणून तुला सांगितला प्राणाला तुम्ही त्यांनी काय सांगितलं हे विधान देगा दे तुझा विसर नवा तुझा विसर नको काय मागितलं तुम्ही तुम्ही नाश्ता सर्व घरदार बायका पोरं तू त्याने काय मागितलं हे देवाला काय त्यांना हे विधान देगा देवा तुझा विसर नको गुण गाई नावडी प्रेमाने तुझा गुण गाय नलगी मुक्ती धनसंपदा धन मुक्ती संपदा नको आहे मला काय करायचं आहे नाशवंत आहे सर्व मुक्ती नाशवंत आहे मुक्तीमध्ये बंधन जाणार परत ठीक आहे न बोलणे बरोबर होते संत संघाधी संत म्हणजे कोण हे सत्य वस्तू सांगणार आहे ते संतांना सांगले मग पाहिजे तेवढे जन्म दे भगवान ईश्वराला त्याने प्रार्थना केली आव्हान केलं आहे पाहिजे तेवढे जन्म दे मला चालेल तर तुझ्या विसर नको देवा संत तर संत कोणाला म्हणायचा सत्य ओळखला तो संत आहे मग ते सगळं ठीक आहे उगीच कोणाला उगीच जाऊन का हे करणं तुला प्राप्त होईल काय वाटत नाही इथे काय प्राप्त करण्याचा बाप दाखवसारखा आहे आपण कोण आपलं कोण आहे देव कुठे आहे आपण कोण त्याच्या निवाड्या करून सद्गुरू देतो तर ते सद्गुरूच्या दास्य करायला पाहिजे त्याच्या भक्तीने गुण्यते प्रगती होऊन दास्य भक्तीमध्ये एवढं हे आहे तर काय सहज आहे ना हनुमाने दास्य केला म्हणून त्यांनी सीताने काही हात आणून दिला त्याने आपला म्हणजे भक्ताला काय देतो नाहीतर वास्तविक सुंदर सांगितलं कधी क्या कहूँ रघुनाथ जी को कोई कर्म का खेल बीवी ईश्वर को लंका दी और हनुमान को खेल ती सांगते काय करावं रामाला एवढी काय नव्हती काय शत्रूचा भाऊ त्याला राज्य दिला हनुमान घरी त्याला पिता आणून आपण काय मुक्ती मिळवायची म्हणजे काय आपण कोण आहे ओळखायचे आता आपण बंधनात आहे बंधनाने ओळखू शकत नाही आपण सांगायचे म्हणतात हो त्याच्या बुद्धी फार चांगली आहे पण त्याची बुद्धी बांधली गेली आहे नोकरी केल्यामुळे बांधलेली बुद्धी आहे फार बुद्धी आहे त्याला अरे पुष्कळ करू शकतो ते बंधनामध्ये आले आहेत तुम्ही काहीतरी बनू ते बंधन सोडलं तर तुम्ही सर्व रीतीने दैदिप्यमान आहे सदोदित आहे सर्वांमध्ये तुम्ही जे आहेत ती देव सर्वांमध्ये आहे तसं करते ती जे आपण आहे गुरु तिच्यात आहे गुरु पण तोच शिष्य पण तोच सचिदानंद रूप शिव म्हणतो आता सचिदानंद स्वरूपात्मा एवढं करून घ्यायचं असतो अजादिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय अजादिराज सद्गुरुनाथ श्री गौर महाराज की जय।